तारीख पण 18, 19, 20 हे 3 दिवस अतिशय महत्वाचे आहे, कारण आतापर्यंत ऊन प्रचंड वाढलेलं होतं. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे 31 मार्चला पाऊस पडलेला होता, काही ठिकाणी गारपीट झाली होती. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा काही दिवस पावसाचे होते, मात्र त्याच्यानंतर ऊन वाढत गेलं आणि उन्हाचा चटका वाढलेला होता. काही ठिकाणी तर 40च्या पारा गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं. पण आता मात्र हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचा आणि हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. तर काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, वादळी वारा सुटू शकतो आणि याशिवाय विजांचा गडगडाट होऊ शकतो, असा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आता हा पाऊस नेमका कुठे पडू शकतो आणि अंदाज नेमका काय आहे आता पुढच्या काही दिवसांसाठी हे आपण जाणून घेणार आहोत. एकतर IMDचा अंदाज आलेलाच आहे पुढच्या 3 दिवसांमध्ये काही ठिकाणी. त्याच्यामध्ये मुख्यतः 18 एप्रिलला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज आहे. त्याच्यानंतर 19 एप्रिलला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज आहे आणि 20 एप्रिलला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आता हे झालं हवामान विभागाने सांगितलेला जो काही अंदाज आहे तो मी तुम्हाला सांगितलंय, पण त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे का, गारपीट होऊ शकते का, या सगळ्यांविषयी आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज नेमका काय सांगतो तेही जाणून घेणार आहोत. सर, आपण मागच्या वेळेला बोललो होतो, 1-2-3 दिवसांपूर्वी पावसाविषयी बोललेलो होतो, त्यावेळेला प्रचंड ऊन पडलं होतं राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं होतं की 18 तारखेपासून पाऊस पडू शकतो आणि आज आहे 17 तारीख. मात्र आजच काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर याला नेमकं काय म्हणायचंय, कारण एकीकडे प्रचंड ऊन होतं, उन्हाचा चटका राज्यातल्या लोकांना जाणवत होता आणि त्याच्यानंतर आता पाऊस सुरू झालाय. तर आपण कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ना, 17 तारखेला नळदुर्ग, लातूर जिल्ह्यात, धाराशिव जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात थोडंफार प्रमाणात पाऊस सुरू होणार आहे की अगोदर सांगितलं होतं. आज नेमका सुरू झालाय. तर तुम्हाला एक येतं एक शास्त्रीय कारण सांगतो. ज्या वेळेस मागच्या एक अंदाजामध्ये सांगितलं होतं, उन्हाचा पारा जर समजा 40 अंशापर्यंत 44, 45, 46 अंशापर्यंत गेला तर शेवटी काय होतं, निसर्ग परत पुन्हा पाऊस येतो. त्याच्यानंतर हिवाळ्यात देखील समजा उन्हाचा आपला थंडीचा पारा 17 पासून ते मायनस आपलं 3 अंशापर्यंत गेला की काय होतं, हिवाळ्यात देखील पाऊस येतो. म्हणून हे सर्व शेतकरी या लक्षात घ्यायचं. तुम्ही पाहू शकता तर ह्या 3 दिवसामध्ये खूप उन्हाचा पारा वाढला होता. हे पारा वाढल्याच्यानंतर शेवटी निसर्गाला शेवटी काळजी असते, लगेच पाऊस येत असतो. हा, उष्णतेच्या लाटेचा इशारा सुद्धा होता बऱ्याचशा ठिकाणी. उष्णतेची लाटेचा इशारा आला पण समजायचं 3 दिवसात परत अवकाळीचं सावट येणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी यापुढे वर्षानुवर्ष लक्षात ठेवायचा. अच्छा, मग आता पावसाचा जो इशारा आहे 18, 19, 20 तारखेला, मग हा 18 तारखेला राज्यातलं वातावरण नेमकं कसं असेल आणि कुठे कुठे पाऊस पडू शकतो, कशा पद्धतीचा हा पाऊस असेल? राज्यातल्या आज 17 तारीख आहे आणि उद्या 18 तारखेच्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कराड जिल्हा, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा या भागातील सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं उद्याच्याला रात्रीच्याला मला बऱ्याच ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. पण मात्र 19 पासून 19, 20, 21, 22, 23, 25 पर्यंत मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये चांगल्या काही ठिकाणी खूप गारपीट पाहायला भेटणार आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पाहायला भेटणार आहे. काही ठिकाणी वादळ देखील होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. कारण की शेतकऱ्यांचे कांदे काढण्यात चालू आहे, हळद देखील काढण्यात चालू आहे. तुम्ही काय करू शकता, आणखी 2 दिवस आहेत, त्या 2 दिवसामध्ये हळद काढण्याची काळजी घ्यायची. आणि लातूर जिल्हा झाला, धाराशिव जिल्हा झाला, सोलापूर जिल्हा झाला, सांगली, त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, बारामती, दोन पट्टा त्या भागांमध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं तुमच्याकडं खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी गारपीट होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाची काळजी घ्यायची. आता एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही हे सगळं सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे हेही सांगताय तुम्ही. पण 18 तारखेविषयी मी जे बोलले की 18 तारखेचं, कारण आपण तारीख वाईज बोलूयात. आता 18 तारखेला, 19 तारखेला कुठे कशा पद्धतीने पाऊस पडू शकतो किंवा गारपीट होऊ शकते का, हा प्रश्न आहे. तर 18 तारखेला गारपिटीचा अंदाज आहे का? 18 तारखेला तुम्हाला एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, इकडे कर्नाटक, संपूर्ण कर्नाटक राज्य,
त्याच्यानंतर कराड आणि आणि कर्नाटकच्या सीमा भाग म्हणजे आपला जो महाराष्ट्रातला सीमा भाग आहे त्या ठिकाणी. निपाणी. त्याच्यानंतर कोल्हापूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र 11 तारखेला बऱ्याच ठिकाणी उद्याच्याला पाऊस पडायला दिसत. काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी वादळ होईल आणि काही भाग निरंक राहील, म्हणजे काही ठिकाणी निरंक राहील. अच्छा, म्हणजे ते निरंक कुठे मग? कोकणचा हा जो भाग आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग, पुणे, मुंबई या ठिकाणी काही पावसाची शक्यता 18 तारखेला? ह्याचं कसं असतंय म्हणजे हे जिल्ह्यावाई अंदाज दिल्याच्या नंतर की अवकाळीचं स्वरूप असं असतं की संपूर्ण जिल्हाभर पडत नसतंय, काही भागात पडते आणि काही काही भाग ठिकाणी. सोडून हा. देते असं म्हणतो. नाही मग मुंबई असेल किंवा पुण्याचा भाग आहे, मग कोकण किनारपट्टी आहे, या ठिकाणी पाऊस पडू शकतो का 18 तारखेला? उद्याच्याला फक्त ह्या म्हणजे त्या 5-7 जिल्ह्यामध्ये थोडं आगमन अच्छा, होणार आहे म्हणजे उद्याच्याला. त्याच्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि हो, 19 मराठवाडा. तारीख आता आपण 19 तारखेविषयी बोलूयात. कारण 18 तारीख आहे शनिवार, त्याच्यानंतर 19 तारीख रविवारचा दिवस येतोय, तर त्यावेळेला कुठे पाऊस पडू शकतो? गारपिटीचा अंदाज आहे का रविवार? सुरुवातीला आपण कोल्हापूरकडून घेऊ, म्हणजे कोल्हापूर, त्याच्यानंतर सातारा जिल्हा, पुढे कराडकडे येणार, परत सांगलीकडे येणार, पुन्हा सोलापूरकडे येणार, बीड जिल्ह्यात येणार, धाराशिवकडे येणार, नांदेड जिल्ह्यात येणार, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड पर्यंत येणार, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी त्या परिसरात येणार आणि इकडं संगमनेर आपलं पुण्याकडे जाणार, आंबेगाव जुन्नर पर्यंत 19 तारखेला. अच्छा, म्हणजे 19 तारखेला या परिसरामध्ये पाऊस पडू शकतो. पण त्या 19 तारखेला मात्र बऱ्याच ठिकाणी गारपीट देखील पाहायला भेटेल. मग ही गारपीट कोणत्या ठिकाणी होऊ शकते 19 तारखेला? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक होईल, त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात होईल, त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यात होईल, कोल्हापूरकडे होईल, साताऱ्याकडे होईल, कराडकडे होईल, बारामती परिसरात होईल, बीड जिल्ह्यात होईल, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात कळमच्या पट्ट्यामध्ये होईल, लातूरकडे होईल, उमरगा त्या पट्ट्यामध्ये होईल आणि धाराशिवकडे देखील होईल. अच्छा, हे झालं 19 तारखेचं. आता 20 तारीख सोमवार येते, 20 तारखेला सोमवार येतोय, तर 20 तारखेचं हवामान नेमकं कसं असेल सोमवारी राज्यात? 20 तारखेला काय होणार आहे, 20 एप्रिलला मात्र ह्या पावसाची व्याप्ती वाढत जाणार आहे. मग हे पाऊस 20 तारखेला तो पुन्हा परत इकडे परभणी जिल्ह्याकडे येणार, नांदेड जिल्ह्याकडे येणार, इकडे यवतमाळ जिल्ह्याकडे येणार, हिंगोली जिल्ह्याकडे जाईल, जालना जिल्ह्याकडे राहील, संभाजीनगरकडे राहील, जळगाव जिल्ह्याकडे जाईल, त्याच्यानंतर इकडं नंदुरबार, धुळे, त्याच्यानंतर 20 तारखेला मग इकडं मुंबई, इगतपुरी त्या पट्ट्याकडे जाईल, उल्हासनगर, कल्याण त्या पट्ट्याकडे जाईल, त्याच्यानंतर इकडं नाशिक राहील, नाशिक, जुन्नर, आंबेगाव, पुणे जिल्ह्यांना, पुणेकरांना म्हणजे पुण्यामध्ये भरपूर गाव आहेत, तर त्यांना देखील ह्या पावसामध्ये खूप प्रमाणात गारपीट पाहायला भेटेल, पावसाचा देखील आनंद मिळेल. हे म्हणजे देखील तुम्ही असं पुणेकरांना. म्हणताय की 20 तारखेला पुण्यामध्ये गारपीट होऊ शकते हो, 20 तारखेला. आणि त्याचबरोबर तुम्ही मुंबईसाठी सुद्धा गारपिटीचा अंदाज वर्तवलेला होता. हो, त्याच्यासाठी मुंबई, उल्हासनगर, मुरबाड, कल्याण त्या पट्ट्यामध्ये, त्याच्यानंतर इगतपुरीच्या पट्ट्यामध्ये परिसरात देखील, मुंबईकडे देखील 20 ते 25-26 पर्यंत तिकडे देखील पाऊस पाहायला भेटेल, खूप वारं पाहायला भेटेल आणि गारपीट देखील पाहायला भेटेल. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की हा जो एक चौथा आठवडा सुरू आहे, तिसरा चौथा आठवडा आहे एप्रिलचा, आणि त्याच्यामध्ये मग हा पाऊस पडेल, दोन्ही आठवडे पडत राहील पाऊस. हे जवळपास सगळं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये 28 तारखेपर्यंत हे वातावरण असंच राहणार आहे. म्हणजे काही भागात एप्रिलपर्यंत 28 एप्रिल हा जो एप्रिलचा महिना, आज आहे 17 तारीख, त्याच्यानंतर आजपासूनच काही ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. मग 18 असेल, 19 असेल किंवा 20 तारीख, आणि त्याच्या पुढे सुद्धा 26-27 तारखेपर्यंत पाऊस पडत राहील असं तुम्ही म्हणताय. पण या पावसाचं स्वरूप नेमकं कसं असेल, तुमचा अंदाज काय सांगतो? या पावसामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो, काही ठिकाणी खूपच गारपीट होणार आहे, म्हणून शेतकऱ्यांना आपण आपल्या जी जास्त गारपीट कोणत्या ठिकाणी होऊ शकते, कोणत्या भागामध्ये होऊ शकते? पुणे जिल्ह्यात एक असं असतं गारपीट होईल. त्याच्यानंतर पुणे शहरामध्येही असेल का फक्त ग्रामीण भागामध्ये? पुणे शहर पण आहे ना, ग्रामीणचे जे बाजूचे समजा गाव आहेत पुणे जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यात जवळपास 150 आसपास गाव आहेत, त्या परिसरात मदत देखील होईल. इकडं पुणे जिल्ह्याच्या बारामती, दौंड, इकडं कडाष्टी, बीड जिल्ह्यामध्ये त्या परिसरात देखील चांगल्या प्रमाणात गारपीट बघायला भेटेल. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील गारपीट पाहायला भेटेल. इकडं जुन्नर, संगमनेर ह्या पट्ट्यामध्ये देखील गारपीट पाहायला भेटेल.
त्याच्यानंतर इकडं शिर्डी ह्या परिसरात राहता त्या परिसरात देखील काही भागात गारपीट पाहायला भेटत. इकडं लातूर जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटत. धाराशिव जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटत. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटत. अच्छा, आणि दुसरा एक महत्वाचा प्रश्न की हा जो पाऊस आहे याला अवकाळी पाऊसच आपल्याला म्हणता येईल, राईट? हे मान्सून पूर्व पाऊस आहे. मान्सून पूर्व, पण एवढ्या लवकर कसं काय? कारण अजून तर एप्रिल महिना सुरू आहे. काय होतंय हे आता हे वेध लागले समजा ते मान्सून पूर्व पावसाचे. आता मान्सून आता येण्याचे म्हणजे त्या अगोदर वेध लागतात तसे मान्सून पूर्व गणती धरले जातात. अच्छा, आणि मान्सून पूर्व मग हा जो मान्सून पूर्व अवकाळी पाऊस आहे तो साधारणतः कोणत्या वेळी पडतो? की मान्सून पूर्वचं कसं असतंय एप्रिल महिन्याच्या त्याची काही वेळ? पासून नाही, एप्रिल मे वेळ सकाळ, संध्याकाळ, दुपार असं काही असतं? सकाळी सकाळी ज्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये सकाळी सुद्धा पाऊस पडतो, कधी पाऊस पडतो? उन्हाचा पारा वाढतं, ऊन तापणार लगेच 2:30-3च्या नंतर काय होणार, लगेच वातावरणामध्ये बदली होणार आणि म्हणजे दुपारी 3च्या नंतर ही पावसाला सुरुवात होत असते. आणि त्याचबरोबर हवामान विभागानं आणखी एक अंदाज वर्तवलेला आहे की काही ठिकाणी गारपीट होऊ शकते, पाऊस पडू शकतो, हलका ते मध्यम स्वरूपाचा, किंवा काही ठिकाणी मुसळधार सुद्धा पाऊस पडेल. पण त्याच्यामध्ये जोरदार वारा सुटण्याची सुद्धा शक्यता आहे, वादळी वारा सुटण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तुमचा अंदाज याविषयी काय सांगतो? त्या ठिकाणी पाऊस नाही पडला त्याच्या बाजूच्या गावाला खूप वारं सुटणार हे सगळ्यांनी लक्षात घेतलं. समजा उदाहरणार्थ आमच्या इकडं आमच्या गावाला जर पाऊस पडला, आमच्या बाजूच्या गाव आहे पिंपळगाव, तर त्या ठिकाणी नुसतं वारच आहे म्हणून हे लक्षात येतं. एखाद्या शहरात पडला तर त्याच्या बाजूच्या गावालगत वारं खूप राहणार आहे. पण या पावसामध्ये गारपीट देखील खूप आहे, विजेचं प्रमाण देखील असणार आहे, म्हणून काळजी घेणे सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. आता काळजीविषयी बोलायचं झालं तर आपण विभागवार सांगूयात की कोकण असेल किंवा मध्य महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी या 3-4 दिवसांसाठी किंवा आता 1-2 आठवड्यांसाठी घ्यायला पाहिजे? कोकण विभागातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तिकडे गारपीट होणार आहे म्हणून त्यांचा कांदा असेल, भात असेल तर ते झाकून, एखाद्या स्कूटर असेल, जनावरांचा चारा असेल तर ते झाकून ठेवू शकते. त्याविषयी त्यांची काळजी घ्यायची. आणि आपली जनावरे, पाळीव प्राणी असतील तर ते बाहेर झाडाखाली बांधायचे नाही. कारण की काय होतं की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असतं, विजा झाडावर पडतात, त्याच्यामुळं पशुधनाचं नुकसान होतं, म्हणून ते काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी? विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा झाला, अकोला जिल्हा झाला, अमरावती जिल्हा झाला, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं हे पावसाचं प्रमाण कमी आहे, म्हणजे भाग बदलत पडणार आहे. तुमच्याकडे खूप असा मोठा काही पडणार नाही. हे पाऊस फक्त दक्षिण महाराष्ट्रात जास्त पडणार आहे. आणि मराठवाडा देखील आहे पाऊस, पण जास्त प्रमाणात नाही. पण विदर्भामध्ये या पावसामध्ये तुरळक भागातच भाग बदलत काही भागातच पडणार आहे, म्हणून हेच शेतकऱ्यांनी अंदाज. अच्छा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये यावेळेला जास्त पाऊस पडू शकतो आणि गारपीट सुद्धा होऊ शकते असं तुम्ही म्हणताय? पश्चिम महाराष्ट्र, हो पश्चिम महाराष्ट्र. अच्छा, आणि मध्य महाराष्ट्र? मध्य महाराष्ट्रात देखील मग त्याच्यामध्ये काय होईल, बीड जिल्ह्यात एक गारपीट होईल. त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडे गारपीट होईल. संभाजीनगर म्हणलं तर इकडं सिल्लोड, कन्नड त्या पट्ट्यामध्ये होईल. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एक होईल. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काय होईल की इकडं पाथर्डीचं जे जिथं जिथं डोंगर भाग आहे आणि जिथं जिथं नदीचा कॅनल असला, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या परिसरात गारपीट होते. नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर आणि इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते. एखादा डोंगर असेल तर डोंगरावर गारपीट होते, पण डोंगराच्या बाजूला 1 किलोमीटर अंतराने काळीची जमीन तर तिथे गारपीट होणार नाही. म्हणून हे सर्व शेतकरी जिथं हलकी जमीन, खडकाची जमीन आहे तिथे गारपीट होते. आता एक शहरातल्या लोकांसाठी, कारण तुम्ही शेतकऱ्यांसाठी सांगितलेलं आहे काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आता पुणे, मुंबई असेल किंवा छत्रपती संभाजीनगर आहे, हे जे शहरं आहेत तिथल्या लोकांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे? तिथंही पाऊस पडेल का तिथं ऊन आणखी कडक होईल? नाही, आपण परवाच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं, उन्हाचा पारा 17 तारखेला लगेच 11 पासून कमी होणार आहे. तर त्या शेतकऱ्या जे शहरातले जनता आहे
लोकांसाठी त्यांना एक सांगू इच्छितो की 18 तारखेपासून आता ऊन आता कमी होणार, फक्त आता गरमी वाढत जाणार आहे आणि त्याच्यामुळं जवळपास 28 तारखेपर्यंत आता उन्हाचा काही पारा राहणार नाही, म्हणून काही चिंता करायची गरज नाही. आता 29च्या नंतर परत पुन्हा राज्यात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणजे मे महिना कडक उन्हाचा असेल. मे महिन्याचा उन्हाचा पारा वाढत जाईल, पण परत काय होईल, उन्हाचा पारा जर 40-42 अंशाच्या वरती गेला की परत एखाद्या ठिकाणी चक्रीवादळ होईल आणि परत अवकाळीचं सावट निर्माण होईल. म्हणजे मे महिन्यामध्ये देखील अवकाळी येणारच. ठीक आहे, तुम्ही अंदाज वर्तवलेला आहे पुढे काय होऊ शकतं आणि तसाही 3 दिवस पावसाचा अंदाज राज्यामध्ये आहे, काही ठिकाणी आहे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा बोलूयात कशा पद्धतीनं वातावरण राहील, तापमान कुठपर्यंत जाणार आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे का, याविषयी पुन्हा एकदा तुमच्यासोबत कनेक्ट होऊयात. आता धन्यवाद तुम्ही दिलेल्या या